कॉलेजचा तो दिवस इतर दिवसांसारखाच सुरू झाला होता. सकाळची पहिली लेक्चर सुरू होती. वर्गात नेहमीसारखा गोंगाट. कोणी वही उघडत होतं, कुणी मोबाईल लपवून पाहत होतं, तर कुणी खिडकीतून बाहेर पाहत स्वप्नात हरवलेलं होतं. त्या वर्गात रोहन आणि समीर एकाच बाकावर बसले होते. दोघेही लहानपणापासूनचे मित्र. एकत्र शाळा, एकत्र कॉलेज, एकमेकांशिवाय कुणीच त्यांना वेगळं ओळखत नसे. पण त्या मैत्रीत गेल्या काही महिन्यांपासून न दिसणारा ताण साचत चालला होता, जो कुणालाच जाणवला नव्हता. लेक्चर सुरू असतानाच अचानक वर्गात गोंधळ उडाला. शिक्षक बोलत असतानाच मागच्या बाजूने एक विद्यार्थिनी किंचाळली. सगळे वळून पाहताच वातावरण गोठल्यासारखं झालं. रोहन आपल्या जागेवर कोसळलेला होता आणि समीर त्याच्या शेजारी उभा होता, पूर्णपणे हादरलेला. हात थरथरत होते, चेहरा पांढरा पडलेला. क्षणातच वर्गात भीती पसरली. कुणी पडत सुटलं, कुणी शिक्षकांना हाक मारली, तर कुणी फक्त स्तब्ध उभं राहिलं. कॉलेज प्रशासनानं तात्काळ पोलिसांना बोलावलं. वर्ग सील करण्यात आला. रोहनला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. ही बातमी संपूर्ण कॉलेजमध्ये वाऱ्यासारखी पसरली. मित्रानेच मित्राला संपवलं, हे वाक्य कुणाच्या तोंडून निघालं आणि सगळ्यांच्या मनावर खोल ओरखडा उमटला. पोलीस तपास सुरू झाला. समीरला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत तो सतत एकच वाक्य म्हणत होता, माझा असा काही हेतू नव्हता. तपास अधिकाऱ्यांनी हळूहळू सत्याचे थर उलगडायला सुरुवात केली. रोहन आणि समीर यांच्यात स्पर्धा होती. अभ्यासात, खेळात, अगदी एका मुलीच्या मैत्रीतही. रोहन कायम पुढे, कायम कौतुकाचा केंद्रबिंदू. समीरच्या मनात ही भावना हळूहळू न्यूनगंडात बदलत गेली, पण त्याने कधीच ती व्यक्त केली नाही. त्या दिवशी वर्गात बसले असताना दोघांमध्ये कुजबूज झाली होती. शब्दांचे बाण सुटले, जुन्या जखमा उघडल्या गेल्या. वर्गासमोर अपमान झाल्याची भावना समीरला असह्य झाली. क्षणिक संताप, नियंत्रण सुटलेलं मन आणि एक चूक जिचे परिणाम आयुष्यभराचे ठरणार होते. तपास जसजसा पुढे गेला तसतशी कॉलेजमधील विद्यार्थ्यांची मनस्थिती बदलली. मित्रांवरचा विश्वास डळमळीत झाला. आपण ज्याच्यासोबत रोज बसतो, हसतो, तोच असा वागू शकतो, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात घोळत होता. शिक्षकही हादरले होते. शिक्षण देण्याच्या जागी घडलेला हा प्रकार त्यांना आतून हादरवून गेला होता. रोहनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आईवडिलांना अजूनही विश्वास बसत नव्हता की त्यांचा मुलगा परत येणार नाही. समीरच्या कुटुंबासाठीही ही घटना लाज, दुःख आणि अपराध भावना घेऊन आली. एका क्षणाच्या चुकीमुळे 2 कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. समीर शांतपणे उभा होता, डोळ्यात पश्चात्ताप. त्याला आता कळून चुकलं होतं की राग, मत्सर आणि न बोललेली वेदना किती भयानक परिणाम घडवू शकते. मित्राचा चेहरा, त्यांचं बालपण, एकत्र घालवलेले क्षण, सगळं त्याच्या डोळ्यांसमोर येत होतं. ही घटना फक्त एका कॉलेजपुरती मर्यादित राहिली नाही. समाजासाठी ती एक इशारा बनली. मैत्री, स्पर्धा, मानसिक ताण यावर वेळीच बोलणं किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यांना जाणवलं. शाळा कॉलेजमध्ये समुपदेशनाची गरज अधोरेखित झाली. कारण शांत दिसणाऱ्या चेहऱ्यामागे कधीकधी वादळ साठलेली असतात. कथा इथे संपते, पण प्रश्न उरतो. जर त्या दिवशी समीरने आपलं दुःख कुणाशी बोललं असतं, जर कुणी त्या दोघांमधला ताण ओळखला असता, तर कदाचित आज एक मित्र जिवंत असता आणि दुसरा गुन्हेगार ठरला नसता. ही कथा फक्त गुन्ह्याची नाही, तर न बोललेल्या भावनांची, दुर्लक्षित मानसिकतेची आणि एका क्षणात बदललेल्या आयुष्यांची आहे. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर गुन्हेगारी गोष्टी मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.